नमस्कार, मी अनुराधा हराळे परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एमपीएससी वॉरियर्स या आपल्या युट्यूब चॅनलवर। आपण विज्ञानाची सिरीज सुरू केलेली आहे आणि आज त्याचा दुसरा व्हिडिओ आहे जो असणार आहे मानवी श्वसन संस्थेवरती। मानवी श्वसन संस्था याला ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं। तर श्वसन संस्था कशा पद्धतीने कार्य करते, त्याचे कोणकोणते प्रकार पडतात, कोणत्या प्राण्यांमध्ये कशा प्रकारचं श्वसन होतात आणि श्वसनावरती डिपेंड असलेले कोणकोणते रोग आहेत, हे सगळ्या गोष्टी ज्या परीक्षाभिमुख सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे, त्यामुळे तो चुकू नका, स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा। मानवी जीवन प्रक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा श्वसनातून देखील आपल्याला मिळत असते। बघा, ज्यावेळेस आपल्याला धाप लागते किंवा दम लागतो म्हणजेच आपल्याला आपला श्वासोच्छवास जेव्हा कमी होतो, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, त्यावेळेस आपली तेवढी एनर्जी राहत नाही ते काम करण्यासाठी, आपण थकतो। म्हणजेच जी एनर्जी मिळत असते आपल्याला ती अन्नातून तर मिळतेच, पण श्वसनातून देखील मिळत असते। त्याचप्रमाणे उष्मा म्हणजेच हीट देखील आपल्याला श्वसन क्रियेतनच मिळत असते, त्यामुळे आपली बॉडी आपल्याला गरम लागते। ही एक अनैष्टिक क्रिया आहे, त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही। आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस देखील आपली ब्रीदिंग चालू असते, आपला श्वासोच्छवास चालू असतो, ही अनैष्टिक क्रिया आहे। त्याचप्रमाणे ही एक कॅटाबॉलिक प्रोसेस आहे, याच्यामध्ये तोडण्याची क्रिया होते, ब्रेकडाऊन होत असतं। त्यामुळे तुम्हाला बघा, मी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामधून 2 ते 4 प्रश्न तयार होतात। एक तर ही अनैष्टिक क्रिया आहे, कॅटाबॉलिक प्रोसेस आहे श्वसन क्रिया, त्याच्यानंतर याच्यामधून ऊर्जा आणि उष्मा यांची निर्मिती होत असते। ठीक आहे, तर हे 2-4 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत। आता आपण जाऊया श्वसनाकडे। श्वसनाचे 2 टाइप्स पडतात किंवा 2 टप्पे आहेत असं आपण म्हणू शकतो। एक आहे अंतःश्वसन, ज्याला उती श्वसन देखील म्हणतात, इंटरनल रेस्पिरेशन। उती श्वसन याला का म्हणतात, कारण हे पेशींमध्ये घडून येतं, उतींमध्ये घडून येत असल्यामुळे याला उती श्वसन, पेशी श्वसन, अंतःश्वसन, इंटरनल रेस्पिरेशन एवढ्या सगळ्या टर्म्स आहेत। बाह्य श्वसन हा दुसरा टप्पा आहे, याला एक्सटर्नल रेस्पिरेशन असं म्हणतात, ज्याला श्वासोच्छवास असं देखील म्हणतात। श्वास घेणे, श्वास सोडणे असं जे आपण नेहमीच्या सामान्य भाषेमध्ये जे बोलतो त्याला श्वासोच्छवास किंवा बाह्य श्वसन वैज्ञानिक भाषेमध्ये म्हटलं जातं। आता बघा, बाह्य श्वसनामध्ये काय होत असतं, आपण वातावरणातील हवा किंवा वातावरणातील ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो, तो शरीरातील सर्व पेशींना पुरवला जातो आणि पेशींमध्ये किंवा शरीरातील कार्बन डायऑक्साईड आपण परत नाकावाटे वातावरणामध्ये सोडून देतो। ही जी वायूंची देवाणघेवाण असते ती फुफ्फुसामध्ये चाललेली असते। त्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की श्वसनाची क्रिया किंवा माणूस श्वास कशाने घेतो, तर ऑप्शन ए नाक असतं आणि बरेच जण त्याला टिक करतात। तर नाक नाहीये, कारण आपण लहानपणापासून असं ऐकलेलं असतं, शिकलेलो असतो की आपण ऐकतो कशाद्वारे, तर कानाद्वारे, बोलतो कशाद्वारे, तोंडाद्वारे, श्वास कशाद्वारे घेतो, तर नाकाद्वारे। पण आता ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेलो असतो त्यावेळेस आपण श्वास कशाद्वारे घेतो, तर फुफ्फुसांद्वारे, लंग्सद्वारे, नाकाद्वारे नाही। नाक हे एक माध्यम आहे, पाथ आहे, रस्ता आहे हवा आत जाण्याचा। ठीक आहे, तर बाह्य श्वसनाचे परत 2 प्रकार पडतात, टाइप्स आहेत, टप्पे आहेत। एक आहे श्वास आणि दुसरा आहे उच्छवास। श्वास घेणे आणि उच्छवास सोडणे। श्वास घेणे, ऑक्सिजनला आत घेणे, उच्छवास, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे। ब्रीद इन, ब्रीद आउट, इनहेलेशन, एक्झेलेशन, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, एवढ्या सगळ्या टर्म्स याला देखील आहेत इंग्लिश मध्ये। ठीक आहे, तर हे झालं श्वसन, याचे टाइप्स आणि सब टाइप्स। आता आपण मेन श्वसनाकडे येऊयात की कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये श्वसनाची क्रिया चालू असते। आता बघा, हे बाह्य श्वसन आणि अंतःश्वसन जे आहे, बाह्य श्वसन म्हणजे काय, आपण वातावरणातून हवा आत घेतोय आणि शरीरातील हवा परत वातावरणात सोडतोय, म्हणून याला बाह्य श्वसन असं म्हणायचंय। अंतःश्वसन म्हणजे काय, हे पेशींमध्येच घडतं,
पेशी शरीरामध्ये आलेलाच ऑक्सिजन यूज करतं आणि परत त्यांच्यामध्ये जो क्रिएट झालेला कार्बन डायऑक्साईड आहे तो परत रक्तामध्ये सोडतो. म्हणजे हे आतल्या आत चालतं म्हणून याला अंतःश्वसन म्हणतं. बाहेरच्या ऑक्सिजनशी याचा काही संबंध नाहीये. शरीरामध्ये आलेला ऑक्सिजनच हा वापरतात आणि शरीरामध्येच परत कार्बन डायऑक्साईड किंवा रक्तामध्ये परत सोडतात. हे सगळं आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण बाह्य श्वसन पाहणार आहोत. बाह्य श्वसन म्हणजे काहीतरी बाहेर वगैरे होत नाही, तर बाहेरचा आपण ऑक्सिजन आत घेतो आणि आतील कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, त्यामुळे याला बाह्य श्वसन असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा, श्वसनाची क्रिया किंवा श्वसनामध्ये कोणकोणते पार्ट्स असतात जे सहभागी होतात यांची साखळी देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि परीक्षेमध्ये त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. ऑप्शन मध्ये ती साखळी देऊ शकतात की काय काय येतं, कशानंतर काय काय येतं, उलट सुलट देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हा क्रम देखील माहित पाहिजे की अगोदर बाह्य नाकपुड्या, मग घसा, मग स्वरयंत्र, त्यानंतर श्वसन नलिका, श्वसनी, फुफ्फुसे, वायुकोश आणि मग श्वासपटल. तर तुम्हाला ही एक साखळी देखील श्वसनाची माहित पाहिजे आणि त्याच्या स्वरूपातच आता आपण इथे शिकणार आहोत. बघा, आपण नाकाद्वारे वातावरणातील हवा आत घेतो. नाकाद्वारे आत गेल्यानंतर नाकामध्ये जे बारीक बारीक केस असतात आणि केसांच्या वरती एक चिकट पदार्थ असतो ज्याला म्युकस असं म्हणतात. तर वातावरणातून ज्यावेळेस आपण हवा आत घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही धुलीकण असतात, ते त्या केसांना चिकटतात आणि उरले सुरलेले त्या म्युकसला चिकटतात, कारण तो चिकट पदार्थ आहे म्हणून. आणि मग अशी फिल्टर्ड एअर, ठीक आहे, ती आपण परत आत सोडली जाते. याच्यामध्ये वेगवेगळे वायू असतात, ते फिल्टर होत नाहीत, फक्त हवा फिल्टर होते. धुलीकण, डस्ट पार्टिकल्स इथे चिटकून राहतात, याला नेझल कॅव्हिटी असं म्हणतात तिथे. त्यानंतर हवा खाली आलेली आहे फॅरिंग्स मध्ये. फॅरिंग्स घसा. आपण पाहिलं होतं की अन्ननलिकेत देखील जो फॅरिंग्स असतो त्याला एपिग्लॉटिस नावाचं एक कव्हर असतं, दरवाजा असतो, पडदा असतो असं आपण त्याला म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण अन्न गिळतो त्यावेळेस एपिग्लॉटिस श्वासनलिकेवरती जो एपिग्लॉटिस असतो त्याचा दरवाजा बंद करून टाकतो, म्हणजे अन्न सरळ खाली अन्ननलिकेत जातं, श्वासनलिकेत जात नाही. पण ज्यावेळेस हवा येते त्यावेळेस मात्र हा पडदा उघडला जातो, दरवाजा उघडला जातो आणि हवेला आत तो सोडतो. ठीक आहे. तर बघा, या फॅरिंग्स मधून, एपिग्लॉटिस मधून हवा खाली गेलेली आहे. हवा खाली गेल्यानंतर लॅरिंग्स मध्ये येते. लॅरिंग्स म्हणजे कंठ. या लॅरिंग्स मध्ये आल्यानंतर हे जे काही दिसतंय याला म्हणतात ऍडम्स ऍपल. ऍडम्स ऍपल असं म्हणतात, लक्षात ठेवायचंय फक्त. पुरुषांमध्ये हे ऍडम्स ऍपल असतं, त्याचा आकार मोठा असतो स्त्रियांपेक्षा, किंवा ते पुरुषांमध्येच दिसतं असं आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा ते हाड इतकं मोठं असतं की ते बोलताना वर खाली देखील होतं. ठीक आहे. तर याच्या खालून म्हणजे याच्यामधूनही हवा गेलेली आहे खाली. आता ती आलेली आहे श्वसन नलिकेमध्ये, त्याला ट्रॅकिया असं इंग्लिश मध्ये म्हणतात. श्वसन नलिकेमधून खाली आल्यानंतर हा ट्रॅकिया 2 लंग्स मध्ये विभाजित होतो, दुभागला जातो, डिवाइड होतो. जिथे डिवाइड होतो त्याला म्हणायचं आहे श्वसनी. श्वसन नलिका ज्यावेळेस डिवाइड होते त्यावेळेस त्याला म्हणायचं श्वसनी, ज्याला ब्रोंकाय असं देखील इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. श्वसनी ज्यावेळेस 2 फुफ्फुसांमध्ये डिवाइड होते त्यावेळेस ती आणखी डिवाइड होते, त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे ब्रोंकॉइल्स. ब्रोंकॉइल्स. ठीक आहे. हे जे आहेत ब्रोंकॉइल्स आहेत. तर या ब्रोंकॉइल्सला काय असते बघा, हे जे गोल गोल दाखवलेलं आहे, जे द्राक्षाप्रमाणे जे घड दिसत आहेत किंवा जे बलून लाईक स्ट्रक्चर आहे ते असतात अल्व्हिओलाय. अल्व्हिओलायला मराठीमध्ये वायुकोश असे म्हणतात आणि हे अल्व्हिओलाय, हे जे बलून लाईक स्ट्रक्चर आहे ते जवळपास 3 मिलियन्स असतात आपल्या फुफ्फुसांमध्ये. 3 मिलियन्स. आणि त्याच्यानंतर हा जो शेवटी आहे तो आहे डायफ्रॅम. डायफ्रॅमला म्हणतात श्वासपटल. हा ज्यावेळेस अशा पद्धतीने असतो, डोम शेपचा, कर्व शेपचा, हा नॉर्मल पोझिशनला आहे किंवा रिलॅक्स पोझिशनला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे उजवं फुफ्फुस आणि हे आहे डावं फुफ्फुस. डावं फुफ्फुस हे लहान असतं उजव्या फुफ्फुसापेक्षा किंवा उजवं फुफ्फुस मोठं असतं. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातात की उजवं फुफ्फुस मोठं असतं, डावं फुफ्फुस का लहान असतं, कारण त्याच्या पाठीमागे हृदय असतं, त्यामुळे त्याला जागा जरा कमी मिळालेली आहे म्हणून.
तर ज्यावेळेस श्वास आता श्वसनीमधनं फुफ्फुसांमध्ये गेलेला आहे त्यावेळेस हे जे बलून लाईक स्ट्रक्चर आहेत यांच्यामध्ये हवा भरली जाते आणि जसा फुगा फुगतो तसं त्या अल्व्हिओलाई देखील फुगतात. ज्यावेळेस ते फुगतं त्यावेळेस आपली छाती फुगते. छाती फुगते म्हणजेच फुफ्फुसांचा आकार वाढतो. आकार वाढल्यामुळे हा जो डायफ्राम आहे जो की अशा नॉर्मल पोझिशनला आहे हा स्ट्रेट होऊन जातो, कारण त्याला जागा कमी पडते. फुफ्फुस वाढतात त्याच्यावरती वजन फुफ्फुसांचं बसल्यामुळे तो स्ट्रेट होतो. आणि ज्यावेळेस आपण हवा सोडतो त्यावेळेस या अल्व्हिओलाई मधली हवा निघून गेल्यामुळे फुफ्फुसांचा आकार लहान होतो आणि हा डायफ्राम परत आपल्या मूळ पोझिशनला येतो, रिलॅक्स होतो आणि हवा कार्बन डायऑक्साईडच्या रूपाने नाकाद्वारे परत जशी आली होती तशीच परत नाकावाटे बाहेर सोडली जाते. तर अशा पद्धतीने आपल्या श्वासनलिकेमध्ये हे काम चालू असतं निरंतर अविरतपणे जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत. तर असं म्हणतात की माणूस हा दर मिनिटाला 18 ते 20 वेळा श्वासोच्छवास ब्रीदिंग करत असतो नॉर्मल पोझिशनला, सामान्य परिस्थितीमध्ये. ज्यावेळेस तो पळतो धावतो डोंगर चढतो त्यावेळेस त्याचं प्रमाण दुप्पट तिप्पट होतं. लहान मुलांमध्ये एका मिनिटाला 20 वेळा अशा पद्धतीने श्वासोच्छवास चालू असतो. म्हाताऱ्या माणसांमध्ये कमी असतो, तो 11 ते 12 वेळा. आणि ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो त्यावेळेस देखील आपलाही श्वास अजून कमी होतो, 12-13 वेळा जवळपास तो होत असतो, कारण आपण दीर्घ श्वासोच्छवास त्यावेळेस करत असतो म्हणून. आणि दर 24 तासात किती वेळा श्वासोच्छवास करतो असा जर प्रश्न आला तर तो आहे 28,800 वेळा. एका मिनिटाला 18 ते 20 वेळा सामान्य परिस्थितीमध्ये आणि 24 तासामध्ये 28,800 वेळा. जर आपण त्या दिवशी जर पळालो असेल, खूप एक्सरसाइज केलेली असेल तर तो वाढू देखील शकतो, 30,000 पर्यंत देखील जाऊ शकतो आरामात. ठीक आहे. तर तुम्हाला इथे प्रश्न एवढेच लक्षात ठेवायचे आहे की ही जी साखळी आहे ती लक्षात ठेवायची आहे. डायफ्राम म्हणजे श्वासपटलाची पोझिशन लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस तो सरळ होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस तो रिलॅक्स पोझिशनला येतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा स्नायूंनी बनलेला एक लांब गोळा आहे असं म्हणू शकता तुम्ही, हाड वगैरे नसतं ते. ठीक आहे. तर याच्यानंतर हे जे प्रश्न सांगितले होते मी, कोण किती वेळा श्वास वगैरे घेतो ते देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण नाकाने हवा आत घेतो त्यावेळेस हवेसोबत वेगवेगळे वायू देखील शरीरामध्ये येतात. तर कोणते वायू आहेत ते देखील लक्षात ठेवायचं आहे. किती पर्सेंटेज मध्ये असतात ते देखील लक्षात ठेवायचे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. नायट्रोजन 78%. आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस 78% नायट्रोजन आपण हवेमधून घेत असतो आणि ऑक्सिजन 21% घेत असतो. कार्बन डायऑक्साईड 0.03% आपण हवेद्वारे नाकाद्वारे शरीरामध्ये घेत असतो. आणि उच्छवास म्हणजेच श्वास सोडताना नायट्रोजन जशाला तसा सोडून देतो बाहेर, कारण त्याचं काहीच काम नाहीये, तो हवेत फक्त मिसळलेला असतो, त्यामुळे तो आपल्या नाकावाटे शरीरात जातो. आपल्या शरीरात त्याचं काहीही काम नाही म्हणून तो जशाला तसा बाहेर फेकला जातो. 21% जो ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतलेला आहे त्यापैकी आपण 4-5% वापरला जातो, म्हणजे 15 ते 16% आपण बाहेर सोडतो उच्छवासाद्वारे. आणि कार्बन डायऑक्साईड जो 0.03% आपल्या शरीरामध्ये गेलेला असतो, तो 4 ते 5% आपण बाहेर जास्त प्रमाणात सोडला जातो ज्यावेळेस आपण उच्छवास सोडतो. तर हे पर्सेंटेज तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता आपण बघूयात अंतःश्वसन. अंतःश्वसनामध्ये काय होते बघा, ज्यावेळेस हवा या अल्व्हिओलाई मध्ये आलेली आहे त्यावेळेस या सगळ्या फुग्यांमध्ये हवा भरलेली आहे. तर हा फुगा एक इथे काढलेला आहे, हा अल्व्हिओलाई आहे, याला वायुकोश असं म्हणतात मराठीमध्ये, हा वायुकोश आहे. तर या वायुकोशामध्ये हवा आलेली आहे, एअर आलेली आहे. हवा आलेली आहे त्याच्यामध्ये CO2 आहे, O2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन देखील आहे. आता ज्यावेळेस या वायुकोशामध्ये हवा आलेली असते त्यावेळेस ही जी ब्लड वेसल आहे या रक्तामध्ये जो ऑक्सिजन होता तो ऑक्सिजन या रक्तामध्ये आलेला आहे. रक्त ते ऑक्सिजन घेतं
आणि रक्तामध्येच असलेला कार्बन डायऑक्साईड परत त्या अल्व्हिओलाई वायुकोशामध्ये सोडला जातो आणि ज्यावेळेस आपण उच्छवास करतो त्यावेळेस हा कार्बन डायऑक्साईड परत नाकाद्वारे शरीराबाहेर फेकला जातो. तर बघा, सगळ्यात अगोदर तर रक्त किंवा ब्लड, त्याच्यानंतर रक्तामध्ये काय जाणार आहे, ऑक्सिजन जाणार आहे. ऑक्सिजन रक्तामध्ये गेल्यानंतर रक्त काय करतं, सर्क्युलेट व्हायला लागतं पूर्ण शरीरभर. प्रत्येक पेशी पाशी हे रक्त पोहोचतं. पेशींमधील मायटोकॉन्ड्रिया पेशींमधील मायटोकॉन्ड्रिया जो घटक आहे त्याच्यामध्ये हा ऑक्सिजन जातो. मायटोकॉन्ड्रिया नंतर तिथे क्रेब सायकलचं चक्र चालतं. क्रेब सायकल हा एक सायंटिस्ट होता, त्याच्यावरून हे नाव दिलेलं आहे त्या सायकलला, क्रेब सायकल किंवा हे क्रेबचं चक्र तिथे चालतं. त्याच्यानंतर तिथे ग्लुकोज तयार होतो. ग्लुकोज तयार होत असताना त्याच्यामधून CO2 रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मग परत हे रक्त ते कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ते परत या अल्व्हिओलाई मध्ये नेऊन सोडतं. तर हे जे तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये दाखवलं होतं ते इतक्या मोठ्या प्रोसेस नंतर ते परत तिथे सोडलं जातं. तर ही जी सगळी क्रिया होत असते रक्ताद्वारे, तर ते रक्ताद्वारे नाही होत, तर हे सगळं घडून आणत असतं रक्तामधील HB हिमोग्लोबिनच्या साहाय्याने एवढी सगळी प्रोसेस होत असते. आणि हे असतं अंतःश्वसन. ज्यावेळेस रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो जो की या अल्व्हिओलाई मध्ये आलेला असतो, वायुकोशामध्ये आलेला असतो, तो इथे ज्या बारीक बारीक केसांसारख्या रक्तवाहिन्या असतात ते ऑक्सिजन घेऊन सगळ्या शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो पेशींना, पेशींमधील मायटोकॉन्ड्रियांना. त्याच्यानंतर तिथे क्रेबचं चक्र चालतं. क्रेब चक्रानंतर तिथे ग्लुकोज तयार होतो. ग्लुकोज तयार होत असताना तिथे CO2 मोठ्या प्रमाणावर तयार होऊन परत तेच रक्त तो CO2 घेऊन परत त्या अल्व्हिओलाई मध्ये नेऊन सोडतो किंवा वायुकोशामध्ये नेऊन सोडतो. आणि ज्यावेळेस आपण उच्छवास करतो त्यावेळेस परत हा कार्बन डायऑक्साईड नाकावाटे बाहेर सोडला जातो. तर हे झालेलं आहे अंतःश्वसन. तुम्हाला इथे या पायऱ्या देखील लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर कोणाद्वारे अंतःश्वसन चालतं, तर HB थ्रू चालतं, हिमोग्लोबिन द्वारे चालतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पेशींमधील मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिजन पुरवला जातो पेशींना, आणि पेशींमध्ये पण कशात, तर मायटोकॉन्ड्रियाला. त्याच्यानंतर कोणतं चक्र तिथे किंवा कोणतं चक्र वापरले जातं श्वसन संस्थेमध्ये, तर तिथे क्रेब सायकल किंवा क्रेब चक्र लक्षात ठेवायचं आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे ही जी सगळी प्रोसेस झालेली आहे याला म्हणायचं आहे विसरण क्रिया, ज्याला इंग्लिशमध्ये डिफ्युजन प्रोसेस किंवा डिफ्युजन रिएक्शन असं म्हणतात. तर ही विसरण क्रियेद्वारे अंतःश्वसन होतं. या एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या अंतःश्वसनाच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. श्वसनाचे अजून 2 प्रकार पडले जातात, विनॉक्सी श्वसन आणि ऑक्सी श्वसन. ऑक्सी श्वसन जे आता आपण पाहिलं, जे की सर्व प्राण्यांमध्ये होत असतं, ते ऑक्सी श्वसन आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या सहाय्याने श्वसन केलं जातं, त्याला म्हणायचं आहे ऑक्सी श्वसन. आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे काय, याच्या नावातच आहे विना ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन शिवाय जे श्वसन केलं जातं त्याला म्हणायचं आहे विनॉक्सी श्वसन. तर विनॉक्सी श्वसनामध्ये जी ग्लुकोज असतं त्याचं अपूर्ण ऑक्सिडेशन होतं, ठीक आहे. आणि ऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडेशन होतं. तर तुम्हाला ह्या टर्म्स लक्षात ठेवायच्या आहे की ऑक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या सहाय्याने, आणि जिथे ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडेशन होतं इथे त्याच्या उलट होतं. त्याच्यानंतर कोणाकोणामध्ये ऑक्सी श्वसन होतं, तर सर्व प्राण्यांमध्ये होतं. आणि विनॉक्सी श्वसन कोणामध्ये होतं, तर बियांमध्ये. त्याचप्रमाणे काही फळांच्या ज्या साली आहेत, सालींच्या पेशींमध्ये देखील विनॉक्सी श्वसन होतं. त्याचप्रमाणे सूक्ष्म जीवांमध्ये देखील विनॉक्सी श्वसन होतं, आणि काही प्राण्यांमध्ये देखील विनॉक्सी श्वसन हे होत असतं. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसनच्या बाबतीत. आता आपण बघूयात कोणकोणते प्राणी कशाद्वारे श्वासोच्छवास करतात ते. आपण बघितलेलं आहे सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल्स,
फुफ्फुसांद्वारे श्वासोच्छवास करतात, नाकाद्वारे नाही. जे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की आपण देखील सगळे फुफ्फुसांद्वारे, जे सस्तन प्राणी आहेत इतर देखील, ते देखील फुफ्फुसांद्वारे श्वासोच्छवास करतात. त्याच्यानंतर जे कीटक इन्सेक्ट्स असतात ते श्वसन नलिकेद्वारे डायरेक्ट ट्रॅकियाद्वारे ते श्वसन करतात. आपण जो ट्रॅकिया बघितला होता की नाकानंतर फॅरिंग्स, लॅरिंग्स नंतर आपल्यामध्ये ट्रॅकिया श्वसन नलिका येते, तर हे जे कीटक असतात ते डायरेक्ट त्या ट्रॅकियाद्वारेच श्वसन करतात. त्याच्यानंतर मासे किंवा जे वॉटर ॲनिमल्स असतात ते कल्ल्यांद्वारे श्वासोच्छवास करतात. कल्ले, गिल्स ज्याला म्हणतात, त्याच्याद्वारे ते श्वासोच्छवास करतात. बेडूक, बेडकाच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे, अतिशय इम्पॉर्टंट आणि बऱ्याचदा विचारला गेलेला हा प्रश्न. बेडूक कशाद्वारे श्वासोच्छवास करतो, तर याची हा म्हणजे एक वेगळाच प्राणी आहे की जो ज्यावेळेस लँड म्हणजे ज्यावेळेस जमिनीवरती असतो त्यावेळेस तो फुफ्फुसाद्वारे आपल्यासारखा श्वासोच्छवास करतो, पण ज्यावेळेस तो भूमिगत होतो, काही काळासाठी भूमिगत होतो, त्यावेळेस मात्र तो त्वचेद्वारे श्वासोच्छवास करतो, स्किन थ्रू श्वासोच्छवास करतो. तर ज्यावेळेस प्रश्न बेडकावरती विचारला जातो त्यावेळेस भूमी का भूमिगत हे इथे लक्षात ठेवायचं आहे. जर तो जमिनीवरील असा जर प्रश्न असेल तर फुफ्फुसांद्वारे, आणि जमिनीच्या आत जर तो गेला असेल तर मात्र तो त्वचेद्वारे करतो. आणि ज्यावेळेस बेडूक टॅडपोलच्या अवस्थेत असतो, जेव्हा तो असा अळीसारखा माशासारखा दिसतो, जन्म झाल्या झाल्या आपल्याला असं वाटतं की तो मासा आहे पण तो बेडूक असतो, तर हा जो टेडपोल आहे तो ज्यावेळेस पाण्यात असतो त्यावेळेस तो गिल्स म्हणजेच कल्ल्यांद्वारे श्वासोच्छवास करत असतो. तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहेत, परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत श्वसनाशी रिलेटेड काही रोग किंवा डिसीजेस. हायपोनिया, हा हायपोनिया आजार होतो ज्यावेळेस श्वसनाचा दर कमी होतो त्यावेळेस. हायपरनिया, ज्यावेळेस श्वसनाचा दर वाढतो त्यावेळेस हायपरनिया होतो. हायपोक्सिया, ज्यावेळेस पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यावेळेस हायपोक्सिया होतो. आणि एनॉक्सिया, ज्यावेळेस पेशींमध्ये ऑक्सिजन अजिबातच नसतो त्यावेळेस एनॉक्सिया होतो. त्यानंतर ॲस्बेस्टॉसिस हा जो आजार आहे, हा जे लोक धागे किंवा जिथे दोऱ्या बनवल्या जातात, खूप जास्त बारीक बारीक दोरे जिथे उडतात आणि ते नाकात वाटे त्यांच्या फुफ्फुसामध्ये देखील चालल्या जातात, तर धाग्यांमुळे अतिप्रमाणात धागे फुफ्फुसांमध्ये गेल्यामुळे ॲस्बेस्टॉसिस हा रोग होतो किंवा आजार होतो. सिलिकॉसिस, हा जे लोक सिलिकॉनच्या फॅक्टरीत कंपनीत काम करतात आणि श्वासोच्छवासाद्वारे ज्यावेळेस सिलिकॉन अतिप्रमाणात फुफ्फुसामध्ये गेल्यामुळे सिलिकॉसिस हा आजार होतो. त्याच्यानंतर आहे बायसिओनॉसिस, कापूस किंवा कापसाचे जे धागे, जे शेतकरी किंवा जे मजूर लोक असतात जे कापूस पिंजायचं किंवा कापूस काढण्याचं जे काम करतात आणि नाकावाटे ज्यावेळेस कापसाचे धागे फुफ्फुसामध्ये गेल्यामुळे त्यांना बायसिओनॉसिस हा आजार होऊ शकतो. आणि कोळशाच्या खाणीत जे लोक काम करतात त्यावेळेस कोळशाचे अति बारीक नाकावाटे फुफ्फुसात गेल्यामुळे त्यांना अँथ्रेकॉसिस हा आजार होऊ शकतो. तर हे जे आजार आहेत हे लक्षात ठेवा, आणि स्पेशली हे 4, कारण हे परीक्षेमध्ये विचारले जातात, तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी श्वसन संस्था म्हणजेच ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम कशा पद्धतीने कार्य करते, त्याचे कोणकोणते प्रकार असतात, कोणते टप्पे असतात, त्याचप्रमाणे अंतश्वसन काय, बाह्य श्वसन काय, हे सगळ्या गोष्टी परीक्षाभिमुख पद्धतीने पाहिलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, तर जरूर जरूर लाईक करा, कमेंट करा, कारण त्याच्यामुळेच मला समजणार आहे की मी जे काही शिकवतेय ते तुम्हाला समजतंय की नाही, आवडतंय की नाही. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.